ते नागपुरातील विजयी उमेदवारांनी मंत्री गडकरींची भेट घेतली। उमेदवारांनी आमदार कृष्ण खोपडेंसह भेट घेतल्याची माहिती आहे। मंत्री गडकरींच्या मार्गदर्शनामुळे विजय सोपा झाला अशी भावना यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांनी व्यक्त केली आहे। सोलापुरात ठिकठिकाणी भाजपची बॅनरबाजी पाहायला मिळते। महानगरपालिकेतील विजयानंतर शहरात बॅनर लावण्यात आले। सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय पाहायला मिळतोय। व्यक्ती हरली, पार्टी जिंकली अशा आशयाचे बॅनर लावत सुभाष देशमुखांवर निशाणा साधण्यात आला। ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व संपलं असल्याची चर्चा आहे। ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेची एकच जागा निवडून आली आहे। ठाण्यात शिवसेना 75 जागांवर निवडून आली आहे, तर ठाण्यात ठाकरे कुठे कमी पडले असा सवाल आता उपस्थित होते। दरम्यान महापालिका निवडणुकीबाबत ठाणेकरांना काय वाटतंय पाहूयात। तेच की म्हणजे जे आपले शिंदे साहेब आहेत त्यांचं ते काम करायची पद्धत आहे। ग्राउंड लेवलला उतरून जे ते काम करत होते त्यांचे नगरसेवकांकडून यात एक जवळजवळ लोकांकडे पोहोचून सगळ्या गोष्टी जातीने बघत होते, त्याच्यामुळे त्यांचं हे यश आहे मला असं वाटतंय। म्हणून त्यांचं जे नगरसेवक आहेत जास्त प्रमाणामध्ये आलेले आहे। हा मागचं कारण काही एक नाहीये की शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि शिंदे साहेबांनी जे 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर एक त्यांनी तळागाळाला जाऊन कार्य केले। कुठेही काय कमी समजलं की शिंदे साहेब तिथे पहिले पोचायचे आणि तीच शिकवण त्यांनी त्यांच्या नगरसेवकांना कार्यकर्त्यांना दिलेली आहे की कुठेही कमी असेल तिथे पोचायचं। टायमिंग वेळ काळ बघत नव्हते शिंदे साहेब, ते पोचले। त्याचं यश हे शिंदे सेनेला भेटलेलं आहे। मी यापूर्वीच निवडणुकीच्या निकाला अगोदरच युबीटी आणि मनसेला एकही जागा मिळणार नाही हे संकेत दिले होते। एकनाथ शिंदे साहेब यांच्या सोबत आहेत, धर्मेंद्र आनंदीगे साहेबांचा आशीर्वाद आहे। गेली 32 वर्ष पूर्वी दिगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात अहोरात्र शिवसैनिक 24/7 काम करत असतात। त्या ठाण्याचा कायापालट जो आम्ही केलेला आहे तो लोकांनी पाहिलेला आहे, त्यामुळे लोक आमच्या सोबत होती आणि आमच्या सोबत राहील। पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात मराठी आणि मुंबईसाठी एकत्र येणारे लोक आहेत। त्यांनी सोबत येऊन ठाकरेंना साथ द्यायला हवी। त्यांनी साथ दिली तर नक्कीच ठाकरेंचा महापौर बसेल। यासाठी उद्धव ठाकरेंनीही प्रयत्न करावा। ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आणि मुंबईतील नागरिकांच्या या प्रतिक्रिया आहेत, पाहूयात। जसं क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काही होऊ शकतं, तसं राजकारण असं आहे, यात काही होऊ शकतं आणि नक्कीच उद्धव साहेबांनी सांगितलं देवाच्या मनात असेल तर काही होऊ शकतं। सगळ्यात वरचा देवच हा महत्त्वाचा आहे, कारण तोच सगळं हे करत असतो। त्यामुळे त्यांनी जे केलंय तोच रिव्हर्स चेंडू होऊ शकतो, यात शंका नाही। 25 का 30 वर्ष शिवसेनेचा महापौर होता, कारभार चांगला होता, सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित चालल्या होत्या। महापौरहून हा वाद आता जो चालू आहे तो इतरांनी केलाय आणि ह्यांचं म्हणणं होतं मराठीत महापौर बसावा। मग आमची सर्वसामान्य इच्छा आहे की आपला मराठी महापौर बसला तो पण शिवसेनेचा बसावा, उद्धव बाळासाहेब ठाकरेचा। ही आमची सर्वसामान्यांची इच्छा आहे, कारण त्यांचा कारभार काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत, कोरोना पण सगळ्या गोष्टी ते आम्हाला खूप म्हणजे भावतात। मराठी माणसाला ज्यावेळी असं वाटतो की ही महापालिका मराठी माणसाच्या ताब्यातच राहिली पाहिजे आणि त्या हिशोबाने उद्धव ठाकरे साहेबांना पण तेच वाटते की ही मुंबई जी आहे कॉर्पोरेशन ही मराठी माणसाची आहे, मराठी माणसासाठी तिथे राहायला पाहिजे आणि तिथे महापौरही असला आपलाच मराठीच बसला हवा अशी सगळ्यांची इच्छा आहे। आज बीजेपी सारखा पक्ष त्यांनी मेजॉरिटी आज जो मुंबईचा किंवा देशाचा जो पक्ष आहे त्याच्यावर मेजॉरिटी लोक हा इतर पक्षाचे आहेत। मग त्यांच्या पक्षाचे लोक आज सगळे बाजूला आहेत, इतर पक्षाचे घेऊन ते दाखवतात की आम्ही देशातला सर्वात मोठा पक्ष। मग तुम्हाला इतर पक्षांची मदत का लागते? आज मला सांगा, शिवसेनेने उद्धव ठाकरेंनी आज त्याचे 62 नगरसेवक त्यांनी नेले आणि त्याच्यानंतर शिवसेना संपली असं सांगताय, पण आज त्याच उद्धव ठाकरेंनी 65 नगरसेवक निवडून आणले ना। मग शिवसेना संपली कुठे? शिवसेना अशीच राहणार, जिवंत राहणार आणि असंच पक्ष चालणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।